कुर्ल्यातील दुग्ध व्यवसाय विकास विभागाची 8.5 हेक्टर जागा धारावी पुनर्विकास प्रकल्पाला देणार। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय। रवी वर्माच्या डायरीतून उलगडणार हेरगिरीचे रहस्य। संवेदनशील माहिती पुरवलेल्या सिंगलचा बुरखा फाटणार। भिवंडीच्या पडघामधल्या एटीएसच्या छापेमारी धक्कादायक खुलासा। नाचन परिवारानं स्लीपर सेल तयार केल्याची माहिती समोर। स्लीपर सेलकडून मुस्लिम तरुणांची माथी भडकवण्याचं काम। वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणी राजेंद्र सुशील हगवणेच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ, तर निलेश चव्हाणच्या पोलीस कोठडीत 4 दिवसांची वाढ। ठाकरेंचा पक्ष जमीनदोस्त होण्याच्या मार्गावर, मंत्री गिरीश महाजनांचा दावा। तर धमक्या देऊन पक्ष फोडणारे दलाल म्हणजे महाजन। संजय राऊतांकडून खरपूस समाचार। महाविकास आघाडीच्या महिला नेत्यांनी घेतली राज्यपालांची भेट। महिला आयोगाकडून न्याय मिळत नसल्याची केली राज्यपालांकडे तक्रार। पूर्ण वेळ काम करणाऱ्या महिलेची नियुक्ती करण्याची मागणी। आपल्यावर टीका केल्यानं विरोधकांना प्रसिद्धी मिळते। चाकणकरांचं वक्तव्य। तर रुपाली चाकणकर या रश्मिका मंदना आहेत का? सुषमा अंधारे यांचा जोरदार पलटवार। लाडकी बहीण योजनेमुळे सर्वात मोठा विजय मिळाला। महायुतीच्या विजयाचं श्रेय तुम्हालाही जातं। अजित पवारांकडून कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांचं कौतुक। गोपीनाथ मुंडे ऊसतोड मजूर महामंडळाच्या कामकाजाविषयी असमाधानी। मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन करणार चर्चा। बीडमधील कार्यक्रमात पंकजा मुंडेंची माहिती। एसटी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर। कर्मचाऱ्यांना जूनपासून 53% महागाई भत्ता। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा। आणि पाकिस्तानसोबतच्या शस्त्रसंधीवरनं राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर निशाणा। राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या फोननंतर मोदींनी सरेंडर केलं। राहुल गांधींचा घणाघात।